हे बघा, गेल्या मे महिन्यापासनं आपले जे 7 वॉर्ड आहेत तिथे आपण सुमित एल्कोप्लास्ट या कंपनीमार्फत घन कचरा व्यवस्थापनाचं काम सुरू केलेलं आहे. गेल्या 1.5 महिन्यामध्ये मेपासनं 3 प्रभाग हे सुमित एल्कोप्लास्टने टेक ओव्हर केलेले आहे. डी, जे आणि एफ हे पूर्ण त्यांनी टेक ओव्हर केलेले आहेत. आणि हे टेक ओव्हर करण्याच्या अगोदर एक आयटॅक नावाचं कार्यक्रम विशेष मोहीम आपण राबवत असतो. आयटॅकचा अर्थ आहे इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग. याच्यामध्ये वॉर्ड टेक ओव्हर करण्याच्या अगोदर संपूर्ण कचरा जो असतो, पडलेला जो असेल त्या वॉर्डमध्ये, तो उचलण्यात येतो. आत्तापर्यंत या 3 वॉर्डमधनं 1300 मेट्रिक टन एवढा कचरा आपण संकलित केलेला आहे. तसेच उर्वरित 4 वॉर्ड आपण आयटॅक करून टेक ओव्हर करणार आहेत. आत्ता जी वॉर्डचं आयटॅक झालेलं आहे. उद्यापासनं 16 जुलैपासनं जी वॉर्डचं पण टेक ओव्हर सुमित एल्कोप्लास्ट करणार आहे. तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बघतोय की ज्या गाड्या आहेत या 3 सत्रामध्ये निघतात आहे बाहेर. त्यामुळे काय होतं आहे की गाड्या या वेळेवर येतात आहे. जे काही जनता आहे ती आपल्याला गाडी वेळेवर येत असल्यामुळे कचरा जो आहे ते वर्गीकरण करून देतो आहे. सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा. त्यामुळे वर्गीकरणचं प्रमाण वाढते आहे. आणि सिमिलरली 3 प्रभागामध्ये हे जे कॉम्पिटिटिव्हनेस आलेलं आहे याच्यामुळे 3 प्रभागामध्ये पण आम्ही घनकचरा व्यवस्थापन कसं आयडियल बनवता येईल याबाबत आम्ही प्लॅनिंग आमची सुरू झालेली आहे. माझं नाव सुशांत श्रीमंत कीर्तीकर. इथे कचरा व्यवस्थापन करणारे लोक येतात ना, ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि टायमावरती येतात आणि ते ओला कचरा, सुका कचरा व्यवस्थित व्यवस्थापन करतात आणि चांगली गोष्ट आहे आणि सर्वांनीच असं केलं पाहिजे. ते माझं मनापासून सांगणं आहे. माझं नाव सुनीता भंडारे. मी इथंच 100 फुटीला राहते. येते कचऱ्याची गाडी दररोजच्या वेळेवर येते. अजून ओला कचरा, सुका कचरा आम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की ओला कचरा आणि सुका कचरा अलग करा म्हणून. आम्ही त्याप्रमाणे आम्ही करून याच्यामध्ये आणून ओततो दररोजचं.